तासगाव तालुक्यातील बलगावडेमध्ये मतदानावर बहिष्कार. सोलर प्रकल्पासाठी केलेल्या वृक्षतोडी विरोधात ग्रामस्थांचा निर्णय. सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक पार पडते आहे. या निवडणुकीवर तासगाव तालुक्यातील बलगावडे येथील ग्रामस्थांनी बहिष्कार घातलेला आहे. गावामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जवळपास 12,500 वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. गावातल्या गायरान जमिनीवर राज्य सरकारच्या माध्यमातून सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येतोय. मात्र बेकायदेशीरपणे गावकऱ्यांनी लावलेल्या झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सौर ऊर्जा प्रकल्प अन्यत्र हलवावा या मागणीसाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज पार पडणाऱ्या मतदानावर बलगवडे ग्रामस्थांकडून बहिष्कार घालण्यात आला. 2300 एवढं मतदान बलगवडे गावात आहे. 2 मतदान केंद्र नियुक्त करण्यात आलं आहे. मात्र दुपारपर्यंत या ठिकाणी एकही मतदान झालेलं नाही. माझे नाव श्रीकांत शामराव मोहिते, माजी उपसरपंच बलगवडे. आत्ता जो आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती मतदानावर बहिष्कार टाकण्याचं कारण असं की आमच्या गावामध्ये गट नंबर 180 81मध्ये जवळजवळ 15,000 झाडं होती. त्याचे आमच्याकडे पुरावे आहेत. पहिल्यांदा वन विभागानं 550 झाडाचा खोटा पंचनामा केला. परत आम्ही त्यांच्याकडे रेट दाखल केल्यावर तीच झाडं वाढवून 1 महिन्यानं त्यांनी 5,759 केली. पण आम्ही काय केलं होतं, गावातील तरुण मंडळी, गावातली ग्रामस्थ घेऊन प्रत्येक झाडाला मार्किंग आम्ही खडून केलं होतं. ती झाडं आम्ही 12,027 झाडं आमची मोजून आम्ही काढलेली आहेत. त्यावेळेस आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग हे सगळं केलेलं आहे. आमचं एवढंच म्हणणं होतं की 181मध्ये जो गट नंबर आहे 180मध्ये तेवढं ट्रान्सफर करा. ट्रान्सफर कशासाठी करा म्हणतो तो, कारण यामध्ये जवळजवळ 12,000 झाडं तोडून तुम्ही जे प्रोजेक्ट पर्यावरणाचा ह्रास करायला लागला आहे, ती झाडं जवळजवळ 20 वर्षाच्या पूर्वीची आहेत. तर तसेच 20 असतानासुद्धा 20 वर्षाच्या पूर्वीची झाडे असतानासुद्धा ही झाडे तोडून जो तुमचा जी बकालपणा करायचं चालू आहे ही चुकीचं आहे. तुम्ही फक्त आमची पलीकडच्या 180ला कमी जी झाडं आहे तिथं झाडं नव्हती, बारके रोपटे होते, तुम्ही तिथं करू शकता. आम्हाला या सोलर प्रोजेक्टला आमच्या गावाचा कुणाचाही विरोध नाही. पण तुम्ही ही जी चुकीचं जी केलं आहे प्रशासन असं. आत्ता महत्त्वाची एक गोष्ट तुम्हाला सांगतो सर, जागा नसणे अलॉटमेंट झाली 21 एकर. त्यांनी डिझाईन तयार करताना केलं 27.5 एकराचं. आत्ता जी झाडं त्यांनी काय केले, 21 एकर ही छत्र 181च्या आतच बसतं आहे. तरी पण त्यांनी एक दुसरी मोठी चूक अशी काय केली आहे या आवादावाल्यांनी, प्रशासनाला हाताशी धरून 10 एकरातली झाडं त्यांनी ती गरज नसताना त्यांना अलॉटमेंट त्या जागेची नसताना 10 एकरातली झाडं यांनी तोडलेत अजूनसुद्धा. त्यामुळे यांना ते विचारलं गेलं तर यांना ना त्यांचं मार्किंग कुठं आहे, कुठं मार्किंग केलं आहे, तुम्हाला जागा किती अलॉटमेंट कलेक्टर साहेबांनी केली किंवा शासनाने केली ह्याची काय माहिती गावाला नाही. सगळे त्यांनी अनलिगली सगळं केलं आहे. फक्त आम्ही काय म्हणतो तो, तुमचं जर 21 एकर क्षेत्र असताना तुम्हाला दिले असता, तुम्ही 30 एकर आत्ता झाडाची जी वृक्षतोड केली 21 एकरमधली 12,000 आणि आत्ता दुसरी एकरची आमची त्यांनी 5,000 झाडं तोडलीत आणि 10 एकरातले तिथं त्यांना कुठलंही अलॉटमेंट दिलेली नाही, तरी बी ती तोडली आहे. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही येऊन इथं सरकार प्रशासन लेवल असेल, कलेक्टर लेवलला असेल, तुमच्या शासन लेवलला आमचा या प्रोजेक्टला विरोध नाही. ही जी चुकीचं जी बातमी खालनं प्रशासनानं दिल्या या बलगवडे गावचा सोलर प्रोजेक्टला विरोध आहे. आमच्या गावाचा कुणाचा या प्रोजेक्टला विरोध नाही. फक्त विरोध काय, आम्हाला झाडं तोडून कुठलीही योजना आम्हाला राबवायची नाही. आम्हाला झाडं, तुम्हाला जागा असताना तुम्ही ती आज दिनांक 7/2/2026 जिल्हा परिषद पंचायत समितीचं मतदान आहे. आमचं काय झालं, याच्यानंतर आम्ही ग्रामसभा घेऊन सर्व गावांनी ठरवलं होतं, जोपर्यंत ही यांचं आपल्या गावासाठी न्याय देत नाहीत किंवा हे जी झाडं तोडलेत, जी अनलिगल जी सगळी प्रोसेस राबवल्या, ही जी सविस्तर चौकशी करून ज्याच्या त्याच्यावर जो रिस्पॉन्डेड आहे त्यांच्यावर कारवाई करायची किंवा आमच्या गावासमोर येऊन ह्या सर्वांसमोर चर्चा करायची सगळ्यासमोर. आम्ही असं म्हणत नाही आमचे खासदार नाही, आमचे आमदार नाही, हे सगळे आम्ही यांच्यासाठीच आयुष्यभर झटलो आहे. आमचे गाव झटले. आम्ही एक गटाचाच असेल तो त्या गटाचा असेल, पण आम्ही यांच्या पाठी कायम राहिलेलो आहे. कुठला दोन्ही गट असू द्या. पण असं काही नाही की आम्ही चर्चेला तयार नाही, काय नाही. तरी त्या गावाला कोणी विचारायला आलेलं नाहीत. प्रशासनाचं नुसतं ही सगळं भोगळ कारभार आहे. कोण सत्यता तपासून बघत नाही. झाडं किती आहे, क्षेत्र किती आहे, सगळं चुकीचं झालं असताना कोणी त्याचे, म्हणून या गावानं सगळ्यांनी आम्ही बहिष्कार घालायचं ठरवलं आहे. आत्तापर्यंत आमचं सक्सेस आहे. आम्ही इथून पुढे कोण मतदान करणार आहे, पुरं गाव मिळून आम्ही सगळं शिव बहिष्कार आम्ही कायम ठेवणार आहे. माझे नाव निवास बापूराव पाटील, बलगवडे तंटामुक्ती अध्यक्ष.
आज जो आमचा मतदानावर जो बहिष्कार आहे तो बहिष्कार पाठीमागे आम्ही लोकनियुक्त सरपंच हनुमंत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जी ग्रामसभा गावाने घेतलेली होती त्या गावाच्या ग्रामसभेत ठरले गेलं होतं की बाबांनो वृक्षतोडीच्या विरोधात जो सोलर प्लॅन्ट उभा राहिला त्याच्यावर तडजोड म्हणून उपोषणादरम्यान सगळ्यांनी येऊन आमचं सांगितलं होतं की जागा हस्तांतरण करून देतो म्हणून आणि त्यावेळेला ठरलेला आमचा निर्णय होता. त्यासाठी आमचं बलगवडे गाव पूर्ण आत्तापर्यंत तरी बहिष्कारावर ठाम राहिले आणि इथून पुढे ठाम राहणार आणि प्रशासनानं अजून बी वेळ गेलेली नाही. ह्याच्यावर काहीतरी तोडगा काढण्यासाठी प्रशासनानं आणि येथील खासदार आमदार सगळ्यांनी यावं हीच विनंती. धन्यवाद. किती मतदान आहे? किती गावाची लोकसंख्या मतदान किती? 2300 मतदान आहे आणि 2300 मतदान आहे आणि 2 बूथ आहेत. तुमची मागणी काय आहे? मागणी एवढंच आहे की सोलरला ज्या वेळेला तयार झाला त्यावेळेला हस्तांतरण करतो असा शब्द दिला होता आम्हाला. लेखी आश्वासन न देता आम्हाला सांगितलं होतं की बाबांनो जमीन आम्ही हस्तांतर करू 181च्या ऐवजी 180मध्ये आम्ही घेऊ आणि तो प्रकल्प 180मध्ये करू. जिथं वृक्षतोड नाही म्हणजे झाडं नाहीत त्या ठिकाणी करू असं सांगितलं होतं. तुमचं सौर आता ह्याला त्याला विरोध आहे का? विरोध असणार कंपनी काय? नाही, आवादा कंपनी आहे. आवादा कंपनीनं प्रशासनानं सगळं मिलीभगत करून केलेला प्रकल्प होता आणि आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे की राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी हा तोडगा काढला असता तिथंपर्यंत ही बातमी पुचली नाही असं आमचं स्पष्ट मत आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बलगवडे.